खरं तर आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आता आपले उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांनी आता आरक्षणासंदर्भात आता प्राधान्यक्रमानं त्याच बाबतीत कार्यवाही सुरू केलेली आहे. गायकवाड आयोगाचा जो काय अहवाल प्राप्त झाला पूर्वी त्यावर आधारित माननीय उच्च न्यायालयानं राज्य सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली नव्हती. जो निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी तो निर्णय केला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने ते हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे सुरुवातीमध्ये 1-2 वर्ष समाजाच्या मुलांना सवलत मिळाली. मला विशेष करून उल्लेख केला पाहिजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा की 58 मोर्चे जे राज्यामध्ये निघाले त्या काळामध्ये अतिशय शांततेने आणि संयमाने त्यांनी ती परिस्थिती हाताळली आणि मग आयोगाचं गठन करण्यापासून तर न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवणं हे जर जे काही घडलं असेल याचं सगळं श्रेय माननीय फडणवीस साहेबांना दिलं पाहिजे. काळानं राज्यामध्ये सत्ता बदल झाला. मग आपण माध्यमांमध्ये बातम्या ऐकल्यात. वकिलांची फी देण्यापासून मराठी भाषांतर करून इंग्रजी अनुवाद करेपर्यंत जो चलढकलपणा मागच्या सरकारनं दाखवला त्यातून त्याचे परिणाम आज मराठा समाजाला भोगावे लागतात. आता जे निवेदन त्यांनी दिलेलं आहे मराठा क्रांती मोर्चानं विशेष करून याच्यामध्ये न्यायालयाच्याही लढाईमध्ये आपल्याला काही सहभाग करता येईल का. शेवटी अनेक गोष्टी अशा आहे की या तज्ज्ञांच्या लक्षात आल्या नाहीत. त्या या आरक्षणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समोर ज्या बाबी समोर आल्यात त्या माध्यमातून मान्य सर्वोच्च न्यायालयातसुद्धा हस्तक्षेप करण्याबद्दल आमची चर्चा झाली आणि त्याबद्दलही या मागण्यासंदर्भात जे क्युरिटी पिटिशन आता राज्य सरकारची भूमिका आहे त्यामध्ये किंवा मग जनहित याचिकेच्या माध्यमातून त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशा प्रकारचाही आम्ही या निमित्ताने निर्णय केलेला आहे. पण शेवटी प्रत्येक संघटनेला आपल्या मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु त्या मागण्या करताना आंदोलन करताना त्या लोकभावनेचा आदर करताना दुसऱ्या बाजूला कायदेशीरही या सगळ्या बाबी तपासल्या गेल्या पाहिजे. आणि त्यामुळे अन्य राज्यामध्ये झालेली जी प्रक्रिया होती गुजरातमध्ये मोठं आंदोलन झालं पटीदार मला वाटतं समाजाचं तेच पटेल समाजात झालं किंवा राजस्थानमध्ये झालं आहे आंध्रमध्ये झालं आहे किंवा उत्तर प्रदेशमध्ये झालं आहे हरियाणात झालं आहे. शेवटी प्रक्षोभ लोकांच्या मध्ये आहेच आहे. पण शेवटी राज्य देश एका घटनेवर आधारित चालतो त्याच्यावर निर्णय करतो आणि मग ते निर्णय करताना त्याला जे संवैधानिक बाबी ज्या आवश्यक आहेत त्याची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं आज विशेष करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी मी अजितदादांचाही उल्लेख करेल की त्यांनी जो आता पुढाकार घेतलेला आहे मला वाटतं या सगळ्या माहितीवर आधारित जे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे घालवलेलं आरक्षण होतं ते पुनर्स्थापित करण्याबद्दल आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. आंदोलनाच्या निमित्तानं जे आता सध्या आंदोलन सुरू आहे राज्यभरामध्ये आमची अपेक्षा एवढीच आहे की आणि सगळ्या मराठा समाजाच्या भावना त्याच आहेत की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. कारण 58 मोर्चे आपण ज्यावेळी काढले त्यावेळी सगळ्या समाजाच्या भावना त्या मोर्चामध्ये होत्या. त्या मोर्चा संदर्भात ज्या होत्या त्या आजही तेवढ्या भावना तीव्र आहेत.
पण तो सामुदायिक निर्णय होता. प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांनी एकत्र येऊन निर्णय केले. पण त्यावेळी सुद्धा ही चर्चा झाली होती की आपल्याला एक सनद असावी, कोणत्या मुद्द्यावर आपण सरकार आग्रह धरला पाहिजे. प्रत्येक मोर्चाच्या वेळी वेगवेगळ्या मागण्या पुढे आल्या, त्यामुळे थोडी विसंगती झाली. परंतु अजूनही समाजातली एकजूट कायम आहे, ही सगळ्यात जमेची बाजू आहे. त्यामुळे आता आंदोलनाला अमुक समाजामध्ये आपल्याला आरक्षण पाहिजे. कारण 58 मोर्चे झाल्याच्या नंतरही हीच भूमिका होती की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका होती. ती भूमिका आज आमची कायम आहे. म्हणून मी मागच्या आठवड्यामध्ये आमच्या मित्रांना मी सल्ला दिला होता की आपलं आंदोलन भरकटू देऊ नका. आता लोकांची मानसिकता झालेली आहे की संघर्ष टोकाचा करायचा, पण त्याच्यामध्ये कोणाची बदनामी करण्याची भूमिका होत असेल. उदाहरणार्थ मध्यंतरी माननीय फडणवीस साहेबांची बदनामी करण्याचंही त्या ठिकाणी काही कारस्थान झालं आणि ते अतिशय म्हणजे चुकीचं होतं. कारण ज्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं गेलं, टिकवलं गेलं, त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं योग्य नाही आहे. पण ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ताकारण केलं आहे, सत्तेमध्ये राहिली, यांच्याकडून मात्र मराठा समाजाच्या उपेक्षा राहिल्यात, त्याबद्दल आम्ही मात्र काही बोलत नाही. याचं थोडं आश्चर्य आहे. पण आज हे जे व्यासपीठ आहे मराठा आरक्षणासंदर्भात जे तयार झालेलं आहे, हे काही पॉलिटिकल स्कोरिंग करता आपण तयार केलेलं नाही आहे किंवा कोणाचं उणं धुणं काढण्यासाठी नाही आहे. मग जरंगे पाटील असतील, आम्ही सगळे लोक एकाच भूमिकेमध्ये आहोत की आरक्षण मिळालं पाहिजे. पण हे करताना संयमाची भूमिका आवश्यक आहे. त्या कुठे आंदोलनाला राजकीय वास येणार नाही याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. कोणाची बदनामी करण्याच्या करता त्या व्यासपीठाचा उपयोग होतोय आणि ते तशी संधी कोणाला आपण देणार नाही, याची काळजी आम्ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि मग जे शक्य आहे आमच्या पातळीवरून, उदाहरणार्थ आज ज्या मराठा क्रांती मोर्चाने दिलेलं निवेदन आहे, तर अधिक मोठा सॅम्पल साईज निर्माण करायचा. जेवढी आपण सॅम्पल साईज मोठा करू तेवढा राज्य मागास आयोगाला त्याची मदत होणार आहे. आणि मग दायित्व म्हणून त्यांनी मला विनंती केली, मुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे, उपमुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे. म्हणून मी 2च दिवसामध्ये सगळ्या राज्यातील जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा सगळे आमचे महसूल विभागाचे अधिकारी आहेत, यांची या ठिकाणी बैठक घेऊन हा सर्वे तात्काळ कसा पूर्ण करता येईल, आपल्याला सॅम्पल सर्वे अधिक त्याची व्याप्ती कशी वाढवता येईल, याच्या बाबतीमध्ये मी सगळ्यांना तशी सूचना करणार आहे की ज्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी 1-1.5 महिना लागणार आहे त्या आम्हाला 15 दिवसात कशा पूर्ण करता येतील, 10 दिवसात कशा पूर्ण करता येतील. कारण ह्याच गोष्टीला आता अग्रक्रम देऊन हा सॅम्पल सर्वे आपल्याला पूर्ण करता आला पाहिजे, या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल. ओके. सॅम्पल सर्वे म्हणजे नेमकं काय तुमच्याकडे सुपूर्द केलेलं आहे, कशा पद्धतीचा सर्वे केलेला आहे? नाही, त्याच्यामध्ये फॉर्मॅट तयार केलेलाच आहे ना. सॅम्पल म्हणजे मागे आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समाज मागासलेला आहे, यासाठी आपण जो सर्वे करणार आहोत, तर सर्वेची जी पूर्वी सर्वे झाला तो 38,000 40,000 लोकांचा झाला. आता आपल्याला तो 3 लाख 4 लाख 5 लाख जेवढा मोठा आपल्याला सॅम्पल सर्वे करता वाढवता येईल तेवढी त्याची तीव्रता वाढत जाईल आणि मान्य न्यायालयासमोर सुद्धा आपली भूमिका मांडण्यामध्ये त्याची फार मोठी मदत होईल. केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि त्यामुळं जे पेट्रोल आणि डिझेल टँकर चालक आहेत त्यांचा संप आहे आणि ठिकाणी नाही तर हा संपला मुद्दा, आता मुद्दा संपून टाकू. नाही, हा आरक्षण मुद्दा ना. आता हे आमचे तात्या पाटील काय बोलणार आहे आरक्षणाबद्दल, माझी तुम्हाला एक ठिकाणी विनंती आहे, त्यांना बोलू देत. राजेंद्र पाटील हे मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत बरं का. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपले जे काही प्रश्न असतील ते त्यांना तुम्ही या ठिकाणी विचारू शकता.
आणि सरकारनं मी काय करू आता, यापुढं काय करावं बरं का. आपण बाकीचे आवांतर प्रश्न असले एकदम घेऊ, म्हणजे मग दादा पडल्यानंतर बोला तुम्ही मग. कारण त्यांना त्यांची भूमिका महत्वाची आहे जरा, साहेब ते कारण दुसरी बाजू समोर गेली पाहिजे. ते शिंदे समितीचं जे आपलं ते हैदराबादचं ते मुद्दा घालतो ते पण आम्हाला दिलं म्हणते. बरं काय ते पण झालं. झालं आपलं काय. अरे आता मला वाटतं तुम्ही म्हणून हे करून घ्या चर्चा, मग आपण बाकी. नाही, साहेबांचा आधी clear करून घेतो बाकीचे विषय आणि मग यांचं घेऊ continue. बरं साहेबांना आम्ही आज काय केलं दादी पाटील आपण ते कोणतं दिलं दाखवलं. आता आम्ही सन्माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली होती की राज्य शासनाला आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासपण सिद्ध करण्यासाठी अत्यंत कमी वेळ आहे. मग तो कमी वेळामध्ये जर तुम्हाला मान्य करून द्यायचा असेल तर त्याच्यासाठी महसूल विभागाची फार मोठी गरज लागणार आहे. साधारणतः 1,25,000 ते 1,50,000 कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. तर त्या कर्मचाऱ्यांच्यासाठी महसूल विभागा एवढा पुरेसा मनुष्यबळाचा जो भाग आहे तर तो फक्त महसूल विभागाकडे आहे. म्हणून महसूल विभागाने ती पुढाकार घेण्याची भूमिका घ्यावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा माननीय साहेबांना आम्ही सगळ्यांच्या वतीने हे निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली आणि त्याच्यामध्ये काही संशोधनात्मक बाबीसुद्धा आम्ही माननीय नामदार साहेबांच्याकडे मांडल्या. त्या मांडल्याच्या नंतर त्यांनी त्यालाही मान्यता दिली. ते सगळं ॲप्लिकेशन कसं असायला पाहिजे, कुठल्या तांत्रिक बाबी आपण त्यात घेतल्या पाहिजे, या सगळ्या याचं सविस्तर निवेदन असं आम्ही त्यांना दिलं. नंतर काही बाबी ज्या अशा आहेत की ज्या माननीय आयोगाला कामाच्या असतील त्याचं आम्ही जे संकलन केलं होतं ते सुद्धा आम्ही या ठिकाणी माननीय साहेबांना दिलेलं आहे. त्याच्यातला हा नॅशनल डोमिनियन हैदराबाद स्टेटचा एक अहवाल जो आहे तर तो आपल्याला अत्यंत कामाचा ठरणार आहे. त्याचसोबत आम्ही स्टुअर्ड कमिटीचा एक रिपोर्ट जो आहे तर तो सुद्धा राज्य शासनाला या माध्यमातून कामाला येणार आहे आणि तो स्टुअर्ड कमिटीचा अहवालसुद्धा आम्ही अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तो तयार करून या ठिकाणी तो माननीय साहेबांना आम्ही सुपूर्द केला आहे. आणि त्याच्यासोबतच जे आहे तर या ठिकाणी आता या पुढच्या काळामध्ये जे काम करावं लागणार आहे त्याचं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं आणि त्याच्या टिप्स आम्ही ज्या काही तयार केल्या की या पुढच्या काळामध्ये महसूल विभागाने काय मदत केली गेली पाहिजे, महसूल विभागाकडनं हा डाटा कमी वेळामध्ये आणि जास्तीच्या स्केलमध्ये व्हावा म्हणून काय केलं गेलं पाहिजे याच्यासाठीच्या सूचनात्मक काही बाबी आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तयार केल्या होत्या. त्याबाबतचं ते निवेदन आम्ही माननीय नामदार साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी ती भूमिका तात्काळ स्वीकारून लवकरच ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्याचं त्यांनी ते मान्य केलेलं असल्यामुळे आम्ही त्यांचे शतशः आभार मानतो. हे सगळं करत असताना कमी वेळामध्ये राज्य शासनाला मराठा समाजाला न्याय देता यावा, मराठा समाजाचा आक्रोश संपावा अशा पद्धतीची एक मोठी भूमिका राज्य शासनाने घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला त्यांनी मान देऊन या अहवालासाठी जे जे काही महसूल विभागाच्या वतीने सहकार्य करावं लागणार आहे ते करण्याचे त्यांनी मान्य केले. चलो ओके, थँक्यू. काय प्रश्न एवढा मोठा प्रश्न होता. नवीन मोटार वाहन कायदा जो लागू झाला त्यावेळी विरोधात पुढं आंदोलन होत आहे. अनेक ठिकाणी संप देखील पुकारलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा जो येणाऱ्या काळात आहे त्याची देखील अडचण निर्माण सरकार कसं नाही. आता तो केंद्र सरकारच्या संदर्भातला निर्णय आहे. मला वाटतं त्या संदर्भातली फार माहिती माझ्याकडे नाही आहे, पण मला वाटतं जे काही निर्णय झाले असतील त्याच्यावर आधारित संपाची हाक दिलेली आहे सगळ्या ट्रक मालकांनी किंवा ट्रान्सपोर्ट ओनर्सनी. सरकार निश्चितपणे भारत सरकार त्यामध्ये लक्ष घालील असं आवश्यकता वाटली तर आम्ही सुद्धा राज्य सरकारच्या वतीने अशी विनंती करू. जिल्ह्याच्या एका भूमिपुत्राला मुख्य सचिव पदाचा मान मिळाला आहे, कसं या गोष्टीकडे तुम्ही पाहता? मी अतिशय मनस्वी, अतिशय मला त्याचा आनंद झाला आहे. जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत, ते माझ्या गावचे भूमिपुत्र आहेत, आम्ही एका शाळेत शिकलेलो आहे. त्याचा असा एक वेगळा आनंदच असतो तो की आपला एक सहकारी मित्र, आपला गावकरी राज्याचा मुख्य सचिव होतो आहे. याचा निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना भूषण आहे. केंद्राचा हा निर्णय देखील होत नाही कांदा संदर्भातला, त्यामुळे 8 जानेवारीपासून कांदा उत्पादक आणि जे शेतकरी आहेत ते देखील संपूर्ण जाणार आहेत.
हा निर्णय मागे घेण्यासाठी काय प्रयत्न राज्य सरकार करतं, केंद्राकडे आणि काय आहे आता त्याच्यामध्ये दोन बाबी आहेत. एक तर पहिल्यांदा मागे जसा एकदा नाफेडने हस्तक्षेप केला होता आणि काही रक्कम ठरवली होती या कमी किमतीमध्ये कांदा खरेदी करायचा, त्यामुळे कांद्याचे भाव वाढणे मदत झाली. आता नाफेडच्या मार्फत खरेदी केंद्र सरकारनं सुरू केली, पण त्याला जशी मागे हमी किंमत दिली होती तशी दिली नाही. त्या थोडा असंतोष आहे शेतकऱ्यांमध्ये, मी नाकारत नाही. परंतु ब्लँकेट एक्सपोर्ट बॅन करण्याच्या ऐवजी जसं आता मध्ये साखरेचा एक ठराविक कोटा आपण दिला बॅन करताना एक्सपोर्टला देत जावा, तसं कांद्याचा जर टोटल बॅन करण्यापेक्षा एकूण उत्पादनाच्या किती टक्के कांदा निर्यात झाला पाहिजे, त्याचा सध्याचं उत्पादन किती आहे, मंथली कोटा काही आपल्याला बॅन करता येईल का, मंथली कोट्याप्रमाणे तो निर्बंध घालता येतील का, शेवटी कंझ्युमरची काळजी सरकारला घ्यावीच लागणार आहे. अशा काही एक दोन पर्यायावर आम्ही सध्या विचार करतोय की ज्यामुळं माननीय केंद्रीय मंत्र्यांना मी त्या संदर्भात लवकरच भेटून त्या बाबतीत निवेदन देतोय. आपण मला वाटतं एकदमच ब्लँकेट जर होतो आपण की सरसकट निर्यातीला बंदी घालण्याऐवजी त्याला काही पर्याय आता मी सुचवतोय. ते जर निर्णय झाले तर मला वाटतं कांद्या उत्पादक शेतकरी निश्चितपणे भाव मिळण्यामध्ये मदत होईल. बीपीटीसीच्या निधीवरून देखील अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले की सोलापूरमध्ये तुम्ही जे निधी वाटपाचं सूत्र अवलंबलं आहे तेच पुणे जिल्ह्यात देखील अवलंबलं आहे. कोणाची जर लेखी तक्रार असेल भाजपच्या नेत्याची तर त्यांनी ती करावी. नाही, आता साहेब आपण एकाच सरकारमध्ये काम करतोय, तिथे अशा आता निधीवरून अशा प्रकारचे तंटे निर्माण होणं योग्य नाही आहे. शेवटी दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, त्यांनी मिळूनच त्यांनी बसूनच याच्यात निर्णय केले पाहिजे. कारण याचा परिणाम पक्षाच्या वाटचालीवर होतो, स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्याही कामकाजावर होतो आणि कारण नसताना विरोधी पक्षाला त्याचा फायदा घेण्याची संधी मिळते. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.